नमस्कार. मी सय्यद अफरोज. माझा PhDचा विषय आहे अंगणवाडी सेविकांच्या समस्यांचा अभ्यास. भारत देश आशिया खंडातील विकसनशील देशांमध्ये मोडतो. भारतात ग्रामीण भागात अशिक्षित तसेच गरीब लोकांचा जास्त समावेश आहे. प्राचीन काळी शिक्षण, आरोग्य, आहार इत्यादी बाबतीत मोठ्या प्रमाणात उदासीनता होती. एकंदरीत ग्रामीण समाजाच्या पारंपरिक समाजरचनेत पुढे चालून बदल झाल्यामुळे हळूहळू भारत देश विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागला आणि 18व्या व 19व्या शतकात जगामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. त्यात प्रामुख्याने औद्योगिकीकरण आणि अन्य क्षेत्रात क्रांती झाली. संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करण्यासाठी यामध्ये वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या संघटना स्थापन करण्यात आल्या. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना दुसरे महायुद्ध झाल्यानंतर झाली. त्याचा प्रमुख उद्देश मानवी आरोग्याचे विविध रोगांपासून संरक्षण करणे असा होता. तसेच विविध संघटनांमार्फत वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांवर जास्त लक्ष देऊन माता व बालसंगोपन या प्रश्नांना प्राधान्य दिले गेले. भारतामध्ये लोकशाही शासनप्रणाली प्रमाणे सर्वांच्या विकासाच्या समान संधी यावर जास्त भर दिला गेला. जन्मास येणाऱ्या प्रत्येक बालकाला जगण्याचा अधिकार आहे. याकरिता त्यांच्या आवश्यक गरजांसाठी प्रयत्नांची, सहकार्याची आवश्यकता भासू लागली. प्रत्येकाच्या क्षमतेचा, बुद्धीचा पुरेपूर वापर केला तर राष्ट्रीय पातळीवर भारताच्या विकासात वरचा क्रमांक येईल. त्याकरिता कुटुंबातील मुले व माता यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनाची निर्माण झाली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे एकाच ठिकाणी किंवा संघटित बालकांना सुविधा देण्याची व्यवस्था होय. एकात्मिक बाल विकास सेवा योजना 1975 साली सुरू करण्यात आली. ही योजना सुरू होण्याच्या अगोदर बालकांची काळजी व संगोपनावर जास्त भर दिला गेला नाही, परंतु बालकांचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे साधता येईल त्यावर जास्त भर देण्यात आला. बालक देशाचा आधारस्तंभ असून देशाच्या विकासात बालकाचे महत्त्वाची भूमिका असते, म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजना करून शिक्षणाच्या माध्यमातून अंगणवाडीचा विकास झाला. बालशिक्षणाचा विकास करण्यामध्ये ताराबाई मोडक यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. त्याचबरोबर अनुताई वाघ यांनी अंगणवाडी रोपटे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे काम केले. अंगणवाडीतील मुले व घराच्या अंगणातील फुले यांची एकत्र संकल्पना त्यांनी याद्वारे मांडली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती, भूमिहीन शेतमजूर, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, अल्पसंख्याक, रोजगार हमीवर काम करणारे कुटुंब तसेच या कुटुंबातील मुले व इतर व्यक्ती यांच्यासाठी आहे. कारण समाजातील हा घटकातील लोकांचे उत्पन्न कमी असल्याने त्यांच्या अत्यावश्यक गरजा ते पूर्ण करू शकत नाही. त्यांना पोटभर जेवण देखील मिळणे अशक्य असते. त्यांना आरोग्याविषयी ज्ञान असणे, कुटुंबांमध्ये अंधश्रद्धा जास्त आणि शिक्षणाचे प्रमाण कमी, अज्ञान, बालमृत्यू, कुपोषण इत्यादी समस्या जास्त दिसून येतात. त्यामुळे महिला आणि बालकांच्या आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. म्हणूनच अंगणवाडी या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आणि अंगणवाडी प्रकल्पाला मान्यता देण्याचे केंद्र शासनाचा हेतू हाच की आजचा बालक हा राष्ट्राचा भावी आधारस्तंभ आहे. म्हणून केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरणांमध्ये बालकांच्या विकासावर अधिक भर दिला आहे. बालकांच्या विकासाचे स्वरूप लक्षात घेऊन पोषण, आरोग्य, शारीरिक, मानसिक, नैतिक, भावनिक, सामाजिक इत्यादी विकासाच्या बाबतीत बालसंगोपन, बालशिक्षण यांना अग्रक्रम दिला. म्हणून या बालकांचा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे. बालकांचा विकास म्हणजेच राष्ट्राचा विकास होय. अशा प्रकारची संकल्पना यामधून साकार करण्याचा केंद्र सरकारचा निश्चितच प्रयत्न आहे. भावी पिढी ही राष्ट्रकार्यास उपयोगी यावी हा त्यामागचा स्पष्ट हेतू असल्याचे आपल्यास निदर्शनास येते. त्यांच्या
कार्यक्रमावरून असे दिसून येते. त्यातूनच बालसंगोपनासाठी अंगणवाडी ही अस्तित्वात आली. थोडक्यात आपण अंगणवाडीचा जर इतिहास पाहिला तर अंगणवाडीची संकल्पना भारतात श्रीमती ताराबाई मोडक आणि गिजूबाई बदेका यांनी आणली. एकात्मिक बालविकास सेवा योजना इसवी सन 1975 साली सुरू झाली. पहिली अंगणवाडी बोर्डी येथे सुरू झाली. बोर्डी तालुका डहाणू, जिल्हा ठाणे. ताराबाई मोडक यांनी पूर्व प्राथमिक अभ्यासाची स्थापना केली. त्याच काळात नूतन बाल शिक्षण संघाची स्थापना झाली. ताराबाई मोडक या स्वतः ग्रामीण भागात राहत होत्या. ग्रामीण भागात शिक्षणासाठी जागा नसल्यामुळे त्यांनी खेड्यातच अंगणातच शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यालाच पुढे अंगणवाडी असे नाव पडले. तसेच गरीब आणि अज्ञानामुळे आरोग्यविषयक चांगल्या सवयीचे ज्ञान नसल्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये पोटभर जेवण देखील मिळू शकत नव्हते. तर अनुसूचित जाती, जमाती, शेतमजूर, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब व इतर व्यक्ती यांना अनेक शारीरिक, आर्थिक, आरोग्यविषयक समस्या सतत भेडसावत असत. याचाच विचार करून ताराबाई मोडक तसेच अनुताई वाघ यांनी अंगणवाडीची संकल्पना अस्तित्वात आणली. मुले शाळेपर्यंत येत नाहीत तर शाळा मुलांपर्यंत पोहोचवून त्यांना शिक्षणाचे धडे देणे व जनतेला वेगवेगळ्या योजनांची माहिती तसेच त्यांच्या समस्यांची जाणीव करून देण्याचे महत्त्वाचे कार्य याद्वारे केले जाऊ लागले. प्रामुख्याने अंगणवाडीमध्ये 0 ते 6 वर्षाची बालके, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांना प्राधान्य दिले गेले. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे कार्य याद्वारे केले जाते. वरील सर्व गोष्टींचा विचार करून महिला व बाल कल्याणासाठी योजना राबवण्याचे काम केंद्र सरकारने ठरविले आणि बालकल्याण कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला. 5व्या पंचवार्षिक योजनेत या योजनेचे काम हाती घेण्यात आले. यालाच एकात्मिक बाल विकास प्रकल्प म्हणतात. ग्रामीण भागात 700 लोकसंख्येसाठी व शहरी भागात 1000 लोकसंख्येसाठी एक अंगणवाडीची मान्यता असते. तर यामध्ये संशोधनाचे हा जो PhDचा विषय आहे, संशोधनाची समस्या आणि महत्त्व आपण पाहूयात. तर आज भारतामध्ये औद्योगिकरणामुळे बहुतांश लोक हे शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे झोपडपट्ट्यांची संख्या जास्त प्रमाणात. संशोधन समस्येची गरज आणि महत्त्व हे पाहत असताना आज भारतामध्ये औद्योगिकरणामुळे बहुतांश लोक हे शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे झोपडपट्ट्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढलेली आहे. लहान बालके त्यांच्यावर चांगले संस्कार करता येत नाहीत आणि संगोपन देखील नीट होत नाही. त्यामुळे देशाची ही भावी पिढी आधार स्तंभ विध्वंस मार्गाकडे जात असल्याचे आपणास दिसून येते. कोणतेही क्षेत्र असो त्यामध्ये समस्या असतातच आणि समस्येचे निराकरण करणे देखील महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही क्षेत्रात कार्य करणारा वर्ग जोपर्यंत त्यांचे कार्य योग्य प्रकारे करू तेव्हाच करू शकतो जेव्हा त्यांच्या समोर काम करत असताना कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवत नाही. जर काम करत असताना व्यक्तीला समस्या येत असतील तर ती व्यक्ती काम करताना विचलित होऊन त्यामुळे केलेले कार्य ती व्यक्ती व्यवस्थित रीतीने पार पाडू शकत नाही. अंगणवाडी सेविकांना प्रथम स्त्री म्हणून एक भूमिका पार पाडावी लागते. जेथे स्त्री या शब्दाचा वापर करण्यात येतो तेथे हमखास त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करीत असताना गावातील गरजू महिला, गरीब, परित्यक्त्या, घटस्फोटिता, विधवा, निराधार महिलांना प्रशिक्षण देऊन तर कधीकधी प्रशिक्षण न देताही त्या कार्य करीत असतात. तसेच त्यांना अपुरा पगार, सामाजिक वातावरण, समाजातील त्यांचे स्थान, असुरक्षितता, बलात्कार, आरोग्याच्या समस्या, मानधन समस्या तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही, सेवानिवृत्तीचा लाभ संबंधी समस्या, आजारपणाची रजा, महागाई भत्ता, डिजिटल अंगणवाड्यांचे प्रश्न, अंगणवाड्यांच्या मोबाईलचे प्रश्न इत्यादी अनेक लहान मोठ्या समस्यांचा सामना या अंगणवाडी सेविकांना करावा लागतो. यासाठी अशा स्त्रियांना प्रशिक्षण देऊन आरोग्याच्या बाबतीत शिक्षण, आहार संबंधी शिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी या योजना अंगणवाडीच्या माध्यमातून समोर आल्या. जर ह्या समस्यांचा
समस्यांचा अभ्यास करत असताना अंगणवाडी सेविकांच्या जर ह्या समस्या जर त्या दूर झाल्या नाही तर आपोआपच बालकांवर आणि अंगणवाड्यांवर त्याचा विकास साधत असताना अंगणवाडीची जी काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट साधत असताना याचा आपोआपच परिणाम अंगणवाड्यांवर अंगणवाडीच्या प्रशासन चालवत असताना तसेच मुलांच्या बालविकासावर देखील ह्याचा परिणाम ह्या योजना राबवत असताना होत असतात. म्हणूनच याचा अभ्यास या अंगणवाडी सेविकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांचा निराकरण करण्यासाठी या अभ्यासाची निवड करण्यात आली. धन्यवाद.